जनतेप्रती विकासप्रेमी लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. स्मरण करते माननीय निलेश भैया एसुगडे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र पलूस कडेगाव. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, संग्राम उद्योग समूह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस कडेगाव. स्वर्गीय अजित पवार यांचे जनतेप्रती योगदान कायम प्रेरणादायी. त्यांचे विचार जपूया. निलेश एसुगडे. स्वर्गीय अजित पवार यांनी सामान्य माणसांच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांचे कार्य, विकासाची दृष्टी आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश विठ्ठलराव एसुगडे यांनी केलं. महाराष्ट्राचे दिवंगत आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पलूस येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात निलेश एसुगडे बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक धनाजी कुंभार, पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शामराव धुमके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य कपिल गायकवाड, अशोक मोरे, औद्योगिक वसाहत सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा युवक उपजिल्हाध्यक्ष महेश पाटील, पलूस शहर युवक संघटनेचे उपाध्यक्ष विक्रम एसुगडे, संग्राम सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील, सोसायटी संचालक राजू भोरे, प्रगतशील द्राक्ष बागायतदार किशोर बुचडे, प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूरचे मानद संचालक धनाजी पाटील, युवा उद्योजक प्रमोद माळी, अभिजित चव्हाण, रोहित कांबळे, वैभव कांबळे, महेश मोहिते, महेश माळी, दुधगाव ग्रामपंचायत सदस्य कुलदीप पवार तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.